श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। काल रात्रीच्या व्हिडिओला भरभरून प्रेम दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। व्हिडिओचा खरंच तुम्हाला भरपूर उपयोग होईल। त्या प्रार्थनेचा किंवा त्या रेमेडीचा अजूनही ज्यांनी पाहिला नसेल अवश्य जाऊन बघा। आणि असे छान छान व्हिडिओ जर तुम्हाला रोज बघायचे असतील तर प्लीज चॅनेलला सबस्क्राइब करा। शेजारी बेल आयकॉनचं बटन दिलेलं आहे ते प्रेस करा आणि त्यानंतर ऑलवर क्लिक करा, जेणेकरून माझा येणारा नवीन प्रत्येक व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल। आणि हे संपूर्णपणे मोफत आहे, यासाठी तुम्हाला कोणतेही पैसे भरावे लागणार नाहीत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सध्या आपली लॉ ऑफ अट्रॅक्शनची सिरीज किंवा रेमेडी हेच दोन्ही चालू आहे आणि त्याच संदर्भाची आज एक रेमेडी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। रेमेडी म्हणू शकता किंवा प्रेयर म्हणू शकता। खरं तर ही प्रेयरच आहे, म्हणजे एक प्रकारची प्रार्थना आहे जी आपल्याला युनिव्हर्सकडे पोहोचवायची असते। आता आजपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल असं नाही किंवा नवीन आहे असं नाही, पण याची खरी पद्धत लोकांना माहित नसल्यामुळे तुमची ही जी प्रार्थना आहे ती युनिव्हर्स पर्यंत पोहोचत नाही। युनिव्हर्सला आपली भाषा समजते का असे काही प्रश्न मला येतात। तर युनिव्हर्सला फक्त पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, येस ऑर नो आणि सॉरी आणि थँक्यू एवढीच भाषा समजते। त्यामुळे आपल्याला जे काही बोलायचं आहे ते अगदी थोडक्यात बोलायचे असते आणि ते एक थोडेसे वर्ड आहेत जे मी तुम्हाला स्विच वर्ड्स पण परवा सांगितले, तसे स्विच वर्ड्स आहेत जे युनिव्हर्सला कळतात। तुम्ही जर अशी लांबड लावत बसाल की मला हे पाहिजे ते पाहिजे तर काहीही कळणार नाही, हे पण मी तुम्हाला सांगते। कारण युनिव्हर्सची भाषा ही अत्यंत ऊर्जावान अशी आहे आणि ती ऊर्जा आपल्यात आणण्याआधी तुम्हाला सर्वात आधी मेडिटेशनची प्रॅक्टिस करावी लागेल। जवळजवळ 2 ते 3 वर्ष लागतात परफेक्ट मेडिटेशन यायला। मात्र एकदा का परफेक्ट मेडिटेशन यायला लागले की जग जिंकायला तुम्ही तयार आहात असं मला तरी वाटतं। मेडिटेशन करताना सगळ्यात आधी 2 ते 3 मिनिटापासून सुरुवात करावी। हाताची ही मुद्रा किंवा सरळ ही मुद्रा करावी आकाशाच्या दिशेने आणि अशा पद्धतीने बसून तुम्ही मेडिटेशन करू शकता। मेडिटेशन करताना डोळे मिटून आपल्या नाकपुडीचा फक्त हा भाग किंवा मग इथे आपल्याला लक्ष केंद्रित करायचे आहे आणि आपले श्वास कसा वर जातो, कसा खाली येतो, आपला तो श्वास कुठपर्यंत पोहोचतो हे सगळ्याकडे आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे। सुरुवातीला मेडिटेशन करताना तुम्हाला प्रचंड प्रमाणात विचार येतील, जे नाही यायला पाहिजे ते सुद्धा येतील। पण एकदा का शिकलात ना की तुम्ही कुठंतरी वेळ काढून मेडिटेशन कराल आणि कितीही गर्दीत असाल तर तुम्हाला आजूचा आणि बाजूचा तुम्हाला आवाजही येणार नाही, इतकी ताकद मेडिटेशन मध्ये असते। आता आजच्या प्रार्थनेबद्दल किंवा आजच्या रेमेडी बद्दल आपण बोलणार आहोत, ती आहे होपोनोपोनोची प्रार्थना। म्हणजे होपोनोपोनो हे तुम्हाला शब्द ऐकायला थोडा विचित्र वाटेल किंवा तुम्हाला असं वाटेल की होपोनोपोनो असं तुम्हाला म्हणायचं आहे का, तर नाही, असं बिलकुल नाही म्हणायचं। जसं की गायत्री मंत्र म्हणजे आपण काय म्हणतो ओम भूर्भुवस्वः तसंच आहे। जसं की गणपती मंत्र ओम गम गणपते नमः, तशीच ही होपोनोपोनोची प्रार्थनेचं नाव आहे। जसं गायत्री मंत्र तसं होपोनोपोनो ही एक प्रार्थनेचं किंवा मंत्राचं नाव आहे असं समजा। आता होपोनोपोनो ही जी प्रार्थना आहे ती तुम्हाला विदिन 1 तास, 2 तास, 3 तास, 4 तास, 1 दिवसात सुद्धा रिझल्ट देते। जर तुम्ही तसं मॅनिफेस्टेशन केलं तर तुम्हाला रिझल्ट आल्याशिवाय राहणार नाही। अफलातून रिझल्ट आहेत आणि इतकं काही द्यायला आहे तुमच्याकडं युनिव्हर्सला की तुम्ही जर मनात आणलं, एखादं चित्र डोळ्यासमोर आणलं की मला असंच्या असं घर पाहिजे आहे, नाही माझं असं घर आहे, तर काही दिवसात, काही महिन्यात, काही वर्षातच तसाचं तसं घर तुम्हाला स्वतःसाठी मिळेल, इतकी युनिव्हर्स मध्ये ताकद आहे। समजा एखाद्या गाडीला तुम्ही मॅनिफेस्ट केलं की मला अशीच्या अशी गाडी आहे माझ्याकडे, तर तुम्हाला तशीच्या तशी तेच मॉडेल गाडीचं मिळणार, भले ती मर्सिडीज असू देत किंवा मग साधी असू दे। फक्त तुम्हाला युनिव्हर्सकडे तसं मागणं करायचं आहे, म्हणजे सांगायचं आहे युनिव्हर्सला। आता माझ्यासारखीला मी काय सांगते, माझ्या मुलाचं शिक्षण चांगलं होऊन तो उत्तम नोकरीला लागू दे,
मला अक्कलकोटला यायचं आहे, मला याशिवाय आयुष्यामध्ये काही नकोच आहे. म्हणजे असं नाही की सोनं पाहिजे, बंगला पाहिजे, काही नकोय. कारण जे काही आहे ते इथंच टाकून आपल्याला जायचं आहे. हे सत्य ज्याला समजलं त्याला जीवन जगायचं समजलं. एकमेकावर रागवून राहणे, चिडून राहणे आणि त्यात दिवस वाया घालवणे ह्याला काहीही अर्थ नाहीये. झाले गेले सोडून देणे, कालचे काल विसरून आजचा दिवस जगणे ह्याला अर्थ आहे. सगळ्यात मोठा माणूस तो जो समोरच्याला माफ करून पुढे जाते. तर आपल्याला होपोनोपोनो प्रार्थनेमध्ये 4 फक्त वाक्य बोलायचे, 4 वाक्य ती तुम्हाला मी आता सांगणार आहे. सगळ्यात पहिलं वाक्य बोलायचं आहे आय एम सॉरी. काय म्हणायचं आहे? आय एम सॉरी. कोणाला काय तो विचार करायचा नाही, फक्त 4 वाक्य रोज बोलायची. आय एम सॉरी, आय एम सॉरी, आय एम सॉरी. दुसरं वाक्य तुम्हाला बोलायचं आहे. दुसरं जे म्हणजे या प्रार्थनेतलं जे दुसरं वाक्य आहे, प्लीज फॉरगिव्हन मी, प्लीज फॉरगिव्हन मी, प्लीज फॉरगिव्हन मी, प्लीज फॉरगिव्हन मी म्हणजे FORGIEN. हे तुम्हाला दुसरं वाक्य बोलायचं आहे. तिसरं वाक्य आहे आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू. आणि चौथं वाक्य बोलायचं आहे थँक्यू, थँक्यू. थँक्यू म्हणजे ग्रॅटिट्यूड. आपल्याला जे आहे त्याबद्दल आपण धन्यवाद मानत आहोत. आय एम सॉरी कशासाठी? तर आपल्याकडून दररोज प्रचंड चुका होत असतात. प्रत्येकाला असं वाटतं बरं का की मी काही चुकलेच नाहीये किंवा मी काही चुकलोच नाहीये, पण प्रत्येकाकडून चुका होतात. म्हणून आय एम सॉरी, आय एम सॉरी. तुम्हाला कुणाला सॉरी म्हणायचं नाहीये, स्वतःलाच म्हणायचंय आय एम सॉरी. ते युनिव्हर्स पर्यंत पोहोचतं. दुसरं आहे प्लीज फॉरगिव्हन मी, तिसरं आहे आय लव्ह यू आणि चौथं आहे थँक्यू. एवढंच तुम्हाला म्हणायचं आहे. आणि हे दिवसातून तुम्हाला 3-4 वेळा म्हणायचे. एका डायरीवर लिहा, तुम्ही पहिल्या पानावर लिहा आणि दररोज ते रीड करा. दररोज जितक्या वेळा जमेल तितक्या वेळा तुम्हाला हे वाचायचं आहे, म्हणायचं आहे. किमान दिवसातून 3 ते 4 वेळा शांत बसून तुम्हाला ही प्रार्थना करायची आहे. शक्य असेल प्रॅक्टिस करा. हात या मुद्रेमध्ये ठेवा, त्यानंतर दीर्घ श्वास घ्या, सोडा. आणि त्यानंतर ही 4 वाक्य बोला. ही 4 वाक्य बोलल्यानंतर तुम्ही जे युज्वलाइज करता, म्हणजे तुम्ही जे मनात चिंतता, एखादी चांगली गोष्ट, वाईट गोष्ट ना पूर्ण होती ना तुम्ही बोलायला जाणार आहात की तुम्ही डोळ्यासमोर खूप सुंदर घर आणायचं आहे आणि तसंच्या तसं घर तुमचं झालं आहे. हे या प्रार्थनेसोबत तुम्हाला दररोज डोळ्यासमोर आणायचं आहे. आणि काही दिवसात, काही महिन्यात किंवा किमान 1 वर्षात तुमची ती इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. हजारो लाखो जणांना याचा अनुभव आलेला आहे. माझ्याकडे जे लोक येतात किंवा फोनवर जे पेड कन्सल्टेशन मागतात त्यांना मी या प्रेयर्स दिलेल्या आहेत आणि त्यांना याचा प्रचंड प्रमाणात लाभ झालेला आहे. आणि म्हणूनच याचा एक अट आहे की जेव्हा तुम्हाला याचा फायदा होतो, मलाही झाला, तेव्हा हे आपल्याला शेअर करायचे असते. म्हणून तुमच्यापर्यंत आज ही प्रार्थना शेअर केली. असे अनेक व्हिडिओ तुम्हाला ह्याच्या पुढे बघायला मिळतील. त्यामुळे चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, नम्र विनंती करते की चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन आणि ऑलला क्लिक करा. जाता जाता लाईक करा. कमेंटमध्ये थँक्यू किंवा आय एम सॉरी काहीतरी लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.